गजाननच्या शांत हिंदू गावात गणेश नावाचा एक भव्य हत्ती प्रेमळ ग्रामस्थांमध्ये राहत होता. त्याच्या सौम्य स्वभावाने आणि प्रचंड सामर्थ्याने गणेशाने कापणीसाठी मदत केली आणि गावाचे रक्षण केले. गावकरी त्याला गणपतीचे जिवंत अवतार मानत. तथापि निर्दयी राक्षस राजा महासुराच्या नेतृत्वाखाली राक्षसांची एक गडद सेना गजाननवर उतरली तेव्हा त्यांची शांतता भंग पावली. गणेशाला पकडणे, त्याच्या शक्तीचा उपयोग करणे आणि त्याच्या दैवी संबंधाचा गैरफायदा घेणे हा त्यांचा दुष्ट हेतू होता. आपल्या लाडक्या हत्तीचे रक्षण करण्याचा निर्धार असलेले गावकरी आसुरी शक्तींना तोंड देण्यासाठी सज्ज झाले. भूतेत गेल्यावर गावकरी खंबीरपणे उभे राहिले. त्यांचा विश्वासू सहयोगी विनायक भगवान गणेशाच्या प्रतिमेत तयार केलेला रोबोट, त्याच्या तेजस्वी धातूच्या शरीराने आणि अग्निमय आत्म्याने विनायकने आसुरी शक्तींना विखुरून युद्धात प्रवेश केला. गावकरी विनायकाच्या बरोबरीने पवित्र शस्त्रे घेऊन आणि प्राचीन मंत्रांचा उच्चार करत शौर्याने लढले. गणेश त्याच्या मित्रांच्या त्रासाची जाणीव करून त्याने आपल्या पराक्रमी शक्तीला मुक्त केले. त्याच्या पायाखाली राक्षसांना तुडवले. गावकरी, विनायक आणि गणेश यांनी मिळून एक न थांबता त्रिकूट तयार केले. आपल्या सैन्याच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या महासुराने गणेशाचा सामना केला, परंतु विनायकच्या रोबोटिक पराक्रमाने तो अडवला गेला. धुरळा उडताच गजानन गावाने विजयोत्सव साजरा केला. गणेशने हळूवार तुतारी वाजवत आपल्या मित्रांचे रक्षण केल्याबद्दल आभार मानले.